पारंपरिकरित्या हा जो आनंद असतो त्या आनंदाचे 7 स्तर सांगितलेले आहेत आणि ते 7 स्तर आपले जे कोश आहेत, म्हणजे आपण ऐकून असाल तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ह्या सगळ्या कोशांशी समकक्ष असे ते आनंद आहेत. समजावून घेऊया. बघा, शरीर इथपासून आपण जर सुरुवात केली तर शरीर म्हणजे अन्नमय कोश आणि या अन्नमय कोशाशी समकक्ष असणारा आनंद म्हणजे शरीराशी असणारा आनंद, शरीरानंद म्हणूया, किंवा ज्याला कामानंद हाही शब्दप्रयोग केला जातो. आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून जी सुख आपण अनुभवतो तो जो आनंद आहे तो आनंद शरीराशी संबंधित आनंद आहे, म्हणजे शारीर आनंद असं आपण त्याला म्हणूया. आता प्राणमय कोश. प्राणमय कोश आता आपल्याला पुरेशी माहिती झालेली आहे. भावभावना यातनं जो मिळणारा आनंद आहे. उदाहरणार्थ, बरेच वर्षानंतर मला जर माझी मैत्रीण भेटली, मित्र भेटला, तर त्यातनं मिळणारा जो आनंद आहे, भावभावनांमधनं प्रेमातनं मिळणारा जो आनंद आहे तो प्रेमानंद प्राणमय कोशाशी संबंधित आहे. पुढचा जो आनंद आहे तो मनोमय कोशाशी संबंधित आहे. त्याचं नाव अहैतुक आनंद असं आहे. अहैतुक म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही किंवा कुठल्या तरी वस्तूची तिथे आवश्यकता आहेच असं नाही, असा असणारा, उद्देश विरहित असणारा आनंद. उदाहरणार्थ, मी एखादी कला शिकते आहे, बासरी शिकते समजा, तर ती बासरी वाजवायला शिकताना त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो मला काहीतरी त्यातनं प्रसिद्धी मिळावी, पैसा मिळावा अशाशी संबंधित नाही. मी केवळ आनंदासाठी आनंद किंवा कलेसाठी कला म्हणून जेव्हा शिकत असते तेव्हा तो अहैतुक आनंद म्हणजे मनोमय कोशाशी संबंधित असणारा तो आनंद आहे.